की जोपर्यंत तुम्ही पैसे काढत नाही तोपर्यंत तुम्हाला टॅक्स नाही. काहीच नाही. तर अशा पद्धतीचं कर नियोजनाचे खूप मार्ग उपलब्ध आहेत, ते अवलंबा. मात्र कर चोरीचा मार्ग करू नका. जो पूर्वीच्या काळी आम्ही बघायचो की अशा पद्धतीचे क्लायंटमध्ये चोरी करायचा किंवा अनडिस्क्लोज ठेवायचा जो एक विचार होता तो आता मागे पडतोय आणि आता जास्तीत चांगल्या पद्धतीने टॅक्स कॉम्प्लायन्स होतोय. हा एक सकारात्मक बदल मी प्रत्यक्ष माझ्या क्लायंटकडे आणि डॉक्टर क्लायंटकडे नक्कीच बघतो. याच लागून एक प्रश्न असा की समजा एखादा डॉक्टर आहे आणि त्यांचा इन्कम एक साधारण 25 लाख आहे, आपण धरूया, आणि 25 लाख एक काय असेल ते आलेले आहेत पैसे इन्कमच्या रूपाने एका वर्षामध्ये, फायनान्शियल इयरमध्ये, आणि त्यांना खर्च पण काही असतात बिकॉज ते प्रोफेशनल आहेत, कुठेही काही अटॅच नाही आहेत, फ्रीलान्सिंग डॉक्टर जसं म्हणतो, इंडिपेंडेंट डॉक्टर प्रॅक्टिस आहे, तर त्यांना इन्कम मिळालेलं आहे. आणि आता त्यांचे पण काही खर्च असतील, जसं बिझनेसमॅन खर्च दाखवू शकतो, प्रोफेशनल दाखवू शकतो, तसेच ते पण दाखवू शकतात. एम आय राईट? आणि मग ते झाल्यानंतर असं आहे का की 12 लाखापर्यंत समजा जर त्यांचा खर्च होत असेल, 12 लाख खर्च झाला, तर 12 लाखावरती जर मला काही इन्कम टॅक्स भरायचाच नाही, तर बरोबर आहे का? हे अगदी बरोबर. फक्त तुमचं जी सुरुवात होती की डॉक्टरला 25 लाख मिळतात, एक्झाम्पल, हे एक मिथ आहे. डॉक्टर खूप जास्त कमवतात. नाही, ते तर खूप आहे, पण करोडोमध्ये मिळतात. परंतु डॉक्टरांनो ऐका तुम्ही, म्हणजे मी तुमच्या वतीनं बोलतोय. म्हणजे नुकतेच एमबीबीएस झालेत आणि प्रॅक्टिस सुरू केलेत किंवा ते हॉस्पिटलमध्ये लागलेत, त्यांना कदाचित 25 लाख मिळत असतील. परंतु जे काही डॉक्टरला पैसे मिळतात त्यातनं 2 पद्धतीने हा आपण टॅक्स नियोजन करू शकतो. पहिला पद्धत म्हणजे जर ही रक्कम 75 लाखाच्या खाली असेल, तर 75 लाखाच्या आत जर असेल तर 44 ADA हा एक सेक्शन आहे. त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की त्या डॉक्टरनी किंवा त्या प्रोफेशनली, हे फक्त डॉक्टरला लागू असं नाही, लॉयर, आमच्यासारख्या चार्टर्ड अकाउंटंट, कुठल्याही प्रोफेशनलला जर 75 लाखाच्या आत त्यांची रिसिट्स असतील आणि त्यातल्या 95% रिसिट्स या ऑनलाईन पद्धतीने किंवा बँकेमार्फत असतील, म्हणजे कॅश तर्फे नसेल. मी आताच म्हटल्याप्रमाणे डॉक्टरला हल्ली बऱ्यापैकी ऑनलाईन पद्धतीनेच मिळतात. समजा आपण उदाहरण घेऊ की मी डॉक्टर आहे आणि मला 60 लाख रुपये वार्षिक यावर्षी मिळाले, त्यातले 95% जास्त ऑनलाईन पद्धतीने मिळाले. तर नियम असा आहे की यातले 50% म्हणजे 30 लाख रुपये मी प्रॉफिट किंवा सरप्लस दाखवू शकतो. त्याच्यावर जो स्लॅब प्रमाणे येणारा टॅक्स आहे तो भरू शकतो. असं जर केलं तर मला जे उरलेले 30 लाख जे खर्च झाले ते कुठले झाले त्याची नोंद ठेवायची गरज नाही, बुक्स ठेवायची गरज नाही. मला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कुठलाही प्रश्न विचारू शकत नाही. याला प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन असं म्हणतात. छोटे व्यावसायिक, छोटे बिझनेसमॅन याच्यासाठी ही खास तरतूद आहे. 75 लाखापर्यंत डॉक्टर्स किंवा प्रोफेशनलला 75 लाखापर्यंत. पण त्याच्यामध्ये इन्शुरन्स ऍडवायझर्स पण येतील? नाही, प्रोफेशनल्समध्ये इन्शुरन्स ऍडवायझर येत नाही. पण प्रोफेशनल इन्शुरन्स ऍडवायझर असेल तो येईल, पण नॉर्मली इन्शुरन्स एजंट असेल तर त्याला कमिशन मिळतं. त्यालाही प्रोव्हिजन लागू नाहीये. त्याला काही वेगळा पण प्रोफेशनल टॅक्स भरतात. नाही, प्रोफेशनल टॅक्स म्हणणं वेगळं आणि प्रोफेशनल व्यावसायिकचा अर्थ थोडक्यात मी सांगतो. सोपा अर्थ आहे की व्यावसायिक म्हणजे ऍडवायझर पण आपले खूप बरोबर, त्यांना ही तरतूद लागू नाहीये. प्रोफेशनलचा अर्थ एखादी स्पेसिफिक डिग्री घेऊन, स्पेशलाइज नॉलेज घेऊन, स्वतःच्या पर्सनल एक्सपर्टाइजनी जो सर्व्हिस देतोय तो. ज्याच्यात नॉर्मली इंटेरियर डेकोरेटर, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, डॉक्टर्स, अशा पद्धतीचे प्रोफेशनल्स येतात. नॉर्मली बऱ्याच वेळा मी माझ्या पुढे येणारा प्रश्न विचारतो की तू प्रोफेशनल आहे का? तेव्हा आम्ही विचारतो की माझ्याकडे इंजिनियर आहे. तो म्हणतो की मी असा इंजिनियर आहे की मरीन जेव्हा शिप जेव्हा जातं तेव्हा ते रिपेअर करायची डिग्री एक लागते, ते फक्त मलाच येतं. म्हणजे स्पेशल स्किल्स वापरून मी ते करू शकतो. यू आर अ प्रोफेशनल. मग त्याच्यासाठी मी आता म्हटल्याप्रमाणे 75 लाखाच्या आत असेल तर हा उत्तम मार्ग आहे. त्या 30 लाखावर टॅक्स भरला की त्याला शांतपणे झोपायला हरकत नाही. अर्थात तिथे एक हिच आहे, ते म्हणजे उरलेले 30 लाख बरेच वेळा लोक खर्च न करता प्रत्यक्ष गुंतवणूक करतात. म्हणजे 60 लाखातला एखाद्या डॉक्टरला 6 लाखच खर्च आहे, 54 लाख राहिले आणि तो मात्र 30 लाख दाखवतो आणि वरचे 24 लाख त्याची गुंतवणूक झालेली असते. अशा वेळी डिपार्टमेंट म्हणू शकतं की तू कमी प्रॉफिट दाखवला, कारण नियम असं सांगतो 50% ऑर हायर प्रॉफिट कॅन बी डिक्लेअर्ड. परत एक वेगळ्या उदाहरणाने सांगा ना, हे एक्सप्लेन करा. अतिशय सोपं उदाहरण घेतो. माझं उत्पन्न 75 झालं.